नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, मला आता आपलं खानदेशी एक्सप्रेसचं तिकीट काढण्यासाठी इथं अंधेरी स्टेशनला आलो आहे मी आता. म्हणजे ऑफिसमधनं मी जसं निघालो तसं इथं अंधेरी मेट्रो स्टेशनला उतरलो मी. वरसावा काय अजून गेलो नाही. या अंधेरी मेट्रो स्टेशनला तुम्ही गर्दी बघू शकतात. म्हणजे असं नाही की फक्त आजच्या दिवसापुरती गर्दी बाबा, तसं नाही. डेलीची एवढी गर्दी असते मित्रांनो. म्हणजे हे सगळे जेवढे पण आपले वेस्टर्न लाईनची लोकल ट्रेन आहे ना, सगळे माणसं हे तिकडेच जाणार आहेत लोकलमध्ये. तर मला ना मेन आता ते एक्सप्रेसचं तिकीट बुक करण्यासाठी जायचं आहे, कारण की ऑनलाईन तिकीट काय काढलं नाही, कारण की तिथं चार्जेस जास्त घेतात. म्हणून मी आपलं ऑफलाईनच तिकीट घेऊन घेतो. चला तर मला ते फॉर्म वगैरे ते पण भरायचे आहेत, कारण की इकडचं पण तिकीट काढायचं आहे आणि तिकडनं रिटर्नचं पण तिकीट काढायचं आहे मला. आधी फॉर्म वगैरे कुठे भेटतात ते बघूया आधी. इथं बघा ते फॉर्म वगैरे भेटतात, इथं ते फॉर्म वगैरे आता भरून घेतो मी इथं. कारण की ना मला आता बोरवली ते नंदुरबार याचं तिकीट काढायचं आहे आता. परत तिकडनं नंदुरबार ते बोरवली असं पण तिकीट काढायचं आहे तर मला. चला आपला फॉर्म वगैरे आता भरून झाला आहे. इथं लाईनीमध्ये थांबतो मी आता. लाईन म्हणजे आता मला काही करून 15 मिनटं तर लागणारच आहे, कारण की बरीच गर्दी होती तिथं. चला तर मित्रांनो, आपलं तिकीट वगैरे काढून झालं आहे आता. त्याच्यानंतर जाऊया आता आपण परत. आपल्याला त्या मेट्रोकडेच जायचं आहे. गर्दी तर तुम्ही बघू शकता, तर विशेष नाही मुंबईमध्ये किती मोठ्या प्रमाणात गर्दी असते असं. चला मी आता इथं वर्सोवाची मेट्रोची वाट बघतोय आता, कारण की घरी पण लवकर जायला लागेल. बराच उशीर वगैरे झाला आहे. तोपर्यंत म्हटलं मेट्रो येईपर्यंत तुम्हाला त्या गाड्या पण दाखवून देतो. या बघा, म्हणजे जिकडे बघावं तिकडे गाड्याच गाड्या, जिकडे बघावं तिकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक, विशेष नाही डायरेक्ट. चला तर आता मला ते रिक्षा वगैरे ते पण पकडायची आहे परत. आता मला घरी जाण्यासाठी म्हणजे जेटीला जाण्यासाठी मला इथून रिक्षा पकडायला लागते. आता इथूनच मला अर्धा तास लागून जाईल आता. चला तर जाऊया आता आपण मडला. आता आम्ही इथं मडला आल्यानंतर इथं मच्छी वगैरे घेऊन जाऊया. घरी गायत्री बोलली की खिचडी बनवली. म्हटलं ठीक आहे, आता जाता जाता बांगडे घेऊन जाऊया म्हटलं. जास्त काही नाही, 60 रुपयाचे 3 बांगडे घेतलेत, कारण की गायत्री तर काही खात नाही म्हणून 3च बांगडे घेऊन घेतलेत. या आमचं म्हणजे आता काहीतरी 7:45 झालेले आहेत. तर आता हे मच्छी मार्केट आहे. चालेल, चला तर आता मासे घेऊन जाऊया मित्रांनो घरी. चला मित्रांनो, आत्ताच आलो घरी. त्रिशूसाठी आईस्क्रीम पण घेऊन आलो. त्रिश मँगोवाली नाही, चॉकलेटवाली मस्त लागते. तुला चॉकलेटवाली आवडते ना? मँगोवाली? अरे यार, मग मला ऐकायला झालं नसेल. मग मला काय वाटलं चॉकलेटची. ठीक आहे, उद्या मँगोवाली घेऊन येतो. आता कुठे, आता ही चॉकलेटवाली एक गायत्री खोलून दे, नाही तर ते सगळं पाणी होऊन जाईल. हिचा फोन चालू आहेत गायत्री. मला वाटलं मामीन त्यांचा आहे म्हटलं. अच्छा, तेच मित्रांनो, आता ते तिकीट वगैरे काढलं. काहीतरी एवढी गर्दी होती आणि एवढी ट्रॉफिक येताना प्रमाणच्या बाहेर ट्रॉफिक होती. नाही, तिकीट तर भेटलं, तसं काही नाही. हे जे सुरतला बघितलं का? हा, ते UP बिहारला सगळे लोक जात आहेत. ते सिलेंडरचा प्रॉब्लेम होतोय ना त्याच्यासाठी. नाहीतर आपण ते धुळ्याला जायचो आणि तिकडेच अटकून जायचो. नाहीतर हा त्रिशू इकडे, तर तिकडे इकडे ना. नाही, तिथं नाही बसायचं, इकडे. येऊ, तुला सर्दी आली आहे ना? सर्दी आहे ना तुझे? सर्दी गुजरातीमध्ये काय बोलतात सर्दीला? हा, चालेल मित्रांनो. चला आता ते आत्ता झालो जस्ट, तिकीट वगैरे पण काढलं आता. ते बांगडे मासे घेऊन आलोय. हे गायत्री करते आता, फ्राय कर, रव्यामध्ये फ्राय कर मस्त. रवा थोडा जास्त लावा. हा, तांदूळाचं पीठ नाही आणलं. तांदूळाचं पीठ कशाला? ते पण लावायचं ना. नाही नाही, ताईकडे बघ ना, तांदूळाचं पीठ असेल तर. हा हा त्रिशू, आईस्क्रीम नाही खाते? ते 60 रुपयाचे 3 आहेत. ते 120ला 6 होते ना. तर तू काय खात नाही ते मासे. म्हटलं जाऊ दे, चल 3च घेतो म्हटलं. त्रिशू, तू फिश खाशील ना? हा, चालेल, तू आधी आईस्क्रीम खाऊन घे, मग फिश खा. तेच मित्रांनो, आता आम्ही नंदुरबारला येणार आहेत. नंदुरबारवरून परत शहादा पण जायचं आहे. मित्रांनो, जरा सांगा नंदुरबार तर शहादा किती डिस्टन्स आहेत, कारण की एवढं काही लक्षात येत नाही. ते नंदुरबार शहादा जवळ आहे का? म्हणजे तिथून आम्हाला शेअरिंग रिक्षा भेटतील का तिकडे शहाद्याला जायला? कारण की तिकडं ना मावशीच्या मुलीचं लग्न आहे, तर आम्हाला तिकडे जायचं आहे शहाद्याला. तयारी कर, लग्नाला जायचं आहे. मग हा, तुला का नाही बोलू मी? अरे जर बघू, जर ऊन जर जास्त राहिलं तर नाही घेऊन जाणार.
आणि आईला बोललेली मी. काय बोलले आई? आई बोलत ना त्यावेळेस राबवत्या तू घरी मग आम्ही जाऊन येणार बोलते. हा का? हा मग चालेल, कारण की त्या दिवशी त्रिशूचा पण बड्डे मित्रांनो आणि तिकडे मावशीच्या मुलीचं पण लग्न आहे. तर मी 4-5 दिवसाची कशी तरी सुट्टी काढायला लागेल आणि त्या लग्नाला पण जायला म्हणजे गरजेचंच आहे लग्नाला पण, कारण की सख्या मावशीची मुलगी आहे. तर जायला तर लागणारच लग्नाला. चालेल, अजून काय बनवलंय मग? खिचडी बनवली. खिचडी? हा चालेल ना, मग खिचडी आणि मासे फ्राय करून घे. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप थकायला पण झालंय मला, कारण की एवढी ट्रॉफिक वगैरे होते ना, एवढी गर्दी ना, काय सांगू तुम्हाला. तुम्ही तर बघितलं त्या व्हिडिओमध्ये, तरी मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी आता दाखवल्यात नाही. त्या ट्रॉफिकमध्ये अडकलो होतो, अर्धा तासापासून त्या ट्रॉफिकमध्ये अडकलो होतो मी. त्यासाठी मला आता बघा 7:15 झाले घरी मला फोन येईपर्यंत. करायचा ना. हा, मला तुला कशाला फोन करू? प्लेन पाठवलं असतं घ्यायला. ए काय यार, इथं मजाकची गोष्ट चालली आहे का यार? प्लेन पाठवला असता म्हणे. मग हा मग काय नामकरण डायरेक्ट तिकडेच पाठवलं असतं ना ना. तुला तिला घरी. मग हा? आधी रात्री 12ची ट्रेनचं तिकीट भेटायला पाहिजे होतं, माहितीये का? का? खानदेशी एक्सप्रेस आहे ना, ती कसं आहे 12 वाजता आणि ती सकाळी 7:30ला सोडून देते नंदुरबारला. आणि ही जी ट्रेन आहे ना, ही 11 वाजे ती 9:30ला सोडणार आहे ती. मग ही प्रत्येक स्टॉप घेत जाते. तीच काढायचं ना तिकीट तुम्ही. आपण त्याचं तिकीट नाही भेटलं ना, त्याचं तिकीट आधी तेच बघितलं, नाही भेटलं. मग आपलं हेच काढलंय मी, जे म्हणजे लोकल सारखीच आहे ती, प्रत्येक स्टेशनला थांबत जाते ती. बघा मारलं का काय? नाही ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ते गायत्री पण मासे साफ करते. चल बाय बाय कर गायत्री. सांगा बाहेर कशी करू. चालेल मित्रांनो, चला बाय बाय.